मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अतिशय पवित्र आणि शुभ असा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. तर सर्वजण गुढीपाडव्याला अतिशय उत्साहाने साजरा करत असतात. त्या दिवशी आपण गुढी उभारत असतो. गुढी उभारणं म्हणजेच ब्रह्मध्वजाची उभारणी करणं म्हणजेच गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, सौभाग्याचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक, त्याचबरोबर नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवात ब्रह्मध्वजाची पूजा करून आपण करत असतो. तर गुढी कशी उभारावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावं आणि जर शक्य होत असेल तर पवित्र नदींमध्ये स्नान करावं. पण सर्वांनाच हे शक्य होईल असं नाही. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावं आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावं. या पद्धतीने स्नान जरूर करावं. स्वच्छ आपले पारंपरिक वस्त्र परिधान करावे आणि त्यानंतर आपली जी नित्य देवपूजा असते, नित्य देवपूजा करावी. ज्या वेळेला तुम्ही गुढी उभारतात तर गुढी उभारताना ही सूर्योदयानंतर आपण लवकर उभारावी. अगदी 10-11 वाजेपर्यंत गुढी उभारणं हे योग्य नाही. लवकर आपण गुढी उभारावी. गुढी उभारण्यापूर्वी आपण जे काही आपला उंबरठा असेल, मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारत असतील तरी सुद्धा, किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये गुढी उभारत असतील तरी सुद्धा मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ उंबरठा धुवून स्वच्छ करावा, पूजा करावी. त्यानंतर आपल्या जो काही उंबरठा आहे, उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर तोरण बांधावं. म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजावर आपण आंब्याच्या पानांचं किंवा अशोकची पानं असतील त्यांचं तोरण बांधावं किंवा फुलांचं तोरण जरूर बांधावं. त्यानंतर महत्त्वाचं, ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार असतील तर गुढी उभारण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करावी, त्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यानंतर गुढीला सुद्धा आपण आसन द्यायला हवं. म्हणून त्या ठिकाणी चौरंग किंवा पाटाची स्थापना करावी आणि त्यावर आपण गुढी उभारायला हवी. ब्रह्मध्वज उभारण्यापूर्वी आपण सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य जरूर द्यायला हवं. अगदी दररोज देत असतील तर अतिउत्तम, पण नसेल खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य भगवान यांना अर्घ्य देऊन मग आपण सुरुवात करायची आहे. ज्या वेळेला तुम्ही गुढी उभारतील तर गुढी उभारण्यासाठी, ब्रह्मध्वज उभारण्यासाठी जी काठी वापरली जाते ती बांबूची असावी. ती स्वच्छ, त्याला तेलाने अगोदर तेल लावून स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि ज्या काठीवर तुम्ही गुढी उभारणार आहात तर ती जी काठी असेल तर त्याच्यावर हळदीचे आणि कुंकवाचे पट्टे ओढावे, त्याची पूजा करावी आणि त्यानंतर आपण गुढी उभारावी. गुढी उभारण्यासाठी रेशमी वस्त्र आपल्याकडे असायला हवं. ते शुभ रंग जे असतात, जसं की लाल, पिवळा, हिरवा किंवा सोनेरी रंग असेल, अशा प्रकारचे गुढी उभारण्यासाठी आपण रेशमी वस्त्र वापरावे. त्याची छान अशी घडी घालून घ्यावी. ती साडी असेल किंवा जर समजा तुम्ही नारंगी किंवा भगव्या रंगाचा झेंडा लावत असेल तरीही चालू शकतं. गुढी उभारण्यासाठी भगवा रंग सुद्धा तुम्ही वापरू शकतात, कारण हा शौर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तर यापैकी कोणत्याही रंगाचं वस्त्र गुढी उभारण्यासाठी वापरावं. गुढी उभारत असताना त्याची छानपैकी घडी करावी आणि जी काठी घेतलेली असेल तर त्याच्या टोकावरती ते वस्त्र, त्यावर आपण कडुलिंबाचे पानं, त्यानंतर आंब्याची डहाळी, साखरेच्या गाठी, फुलांचा हार अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित बांधून घ्यावं आणि त्यानंतर जो तांब्याचा कलश आपल्याकडे असेल तर त्याच्यावर स्वस्तिक काढावं आणि त्यावर तो जे काही काठीला आपण बांधलेला आहे त्यावर आपण तो तांब्याचा कलश उपडा करायचा आहे किंवा पालथा त्या पद्धतीने आपण बांधायचा आहे. योग्य पद्धतीने गुढी व्यवस्थित बांधून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी जे स्थान दिलेलं असेल, चौरंग किंवा पाट असेल, त्या ठिकाणी आपण गुढी उभारायची आहे. गुढीची व्यवस्थित बांधणी झाल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी त्या ठिकाणी हजर राहावं आणि प्रत्येकाने गुढीची पूजा करायला हवी, कारण आपल्या मराठी जे नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि गुढी म्हणजे मांगल्याचं, सौभाग्याचं आणि विजयाचं प्रतीक असतं. म्हणून प्रत्येकाने जरूर गुढीची पूजा करावी आणि विशेष म्हणजे आपले पारंपरिक जो वेशभूषा असते तो घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेशभूषेमध्येच आपले जे सण उत्सव असतात ते साजरे करायला हवेत. अशा पद्धतीने छान पूजा करायची आहे. तर पूजा करताना सर्वात प्रथम आपण जो कलश असेल बांधलेला वरती, त्या कलशावर आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे तिथे आपण पूजा करावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला तुम्ही गुढीची पूजा करत असतात तर जिथे तुम्ही आसन दिलेलं असतं
तर चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही मंगल कलशाची सुद्धा स्थापना करू शकतात. कारण जेव्हा आपण शुभ कार्य काही करत असतो त्यावेळेला आपण तिथे मंगल कलश स्थापन करत असतो. त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. गुढीची पूजा करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांचं, आपल्या कुलदेवीचं, आपल्या गुरूंचं स्मरण करावं आणि त्यानंतर ब्रह्मध्वजाचं ध्यान करावं. ओम ब्रह्मध्वजाय नमः असंही तुम्ही बोलू शकतात आणि त्यानंतर ब्रह्मध्वज जो आहे त्याची पूजा करायला सुरुवात करावी. ब्रह्मध्वजावर जो आपण कलश पालथा केलेला आहे तर त्यावर आपण स्वस्तिक काढलेला आहे, तर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता वाहत आपण अगोदर पूजा करायची आहे. ज्या वेळेला त्या स्वस्तिकवर तुम्ही हळदी कुंकू अक्षता वाहतील त्यावेळेला ओम ब्रह्मध्वजाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी आणि त्यानंतर हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी असं बोलावं आणि त्यानंतर आपण गुढीला जो पुष्पहार असेल तो अर्पण करावा, पुष्पहार अर्पण करावा आणि त्यानंतर ऋतुकालोद्भव पुष्पमालानी समर्पयामी, ओम ब्रह्मध्वजाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पमालानी समर्पयामी असं बोलावं. त्यानंतर आपण गुढीला धूप अर्पण करावं, दीप अर्पण करावं. दीप ओवाळताना आपण ओम ब्रह्मध्वजाय नमः दीपम दर्शयामी, त्यानंतर आपण गुढीला जेव्हा धूप अर्पण करतो त्यावेळेला ओम ब्रह्मध्वजाय नमः धूपम आग्रपयामी असं बोलावं आणि त्यानंतर तिथे आपण खाली चौकोन पाण्याने चौकोन करावा आणि त्यावर नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये सुरुवातीला जेव्हा गुढीची पूजा करत असतात किंवा ब्रह्मध्वज उभारत असतात तेव्हा आपण गुळ साखरेचा नैवेद्य किंवा पेड्यांचा नैवेद्य किंवा तुमच्याकडे जे असेल तो नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात. नैवेद्य अर्पण करताना अगोदर चौकोनी मंडल करावं आणि त्यावर आपण नैवेद्य ठेवायचा आहे. तर तेव्हा सुद्धा आपण 3 वेळा तिथे पाणी ओवाळायचं आहे आणि नैवेद्यम ओम ब्रह्मध्वजाय नमः नैवेद्यम समर्पयामी असंही तुम्ही बोलू शकतात किंवा तुम्हाला नैवेद्य अर्पण करतानाचा जो मंत्र असतो तो येत असेल तो बोललात तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचा आहे, नमस्कार करायचा आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः नमस्काराणी समर्पयामी असं बोलावं आणि त्यानंतर जर आपल्याकडून गुढी उभारत असताना किंवा काही चुका झाल्या असतील तर आपण क्षमा प्रार्थना करावी. अशा पद्धतीने गुढीची छान पूजा अर्चा करायची आहे आणि जेव्हा तुम्ही गुढी उभारतात तर त्या ठिकाणी जर तुम्ही कलशाची म्हणजेच मंगल कलशाची सुद्धा स्थापना केलेली असेल तर मंगल कलशाची सुद्धा आपण पंचोपचारे पूजा करावी. त्या ठिकाणी सुद्धा गंध अक्षता पुष्प अर्पण करावं आणि नैवेद्य अर्पण करावा, आरती ओवाळावी आणि नमस्कार करावा. अशा पद्धतीने छान अशी पूजा करावी. ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभारावी. त्यानंतर आपण दुपारी जे काही तुम्ही घरात गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला असेल, पुरणपोळी असेल किंवा श्रीखंडपुरी असेल, जे काही असेल त्याचा संपूर्ण जेवणाचा नैवेद्य गुढीला अर्पण करावा आणि त्यानंतर मग तुम्ही अगदी 3, 4, 5 वाजेपर्यंत ती गुढी तशीच ठेवली तरीही चालू शकतं आणि तेव्हा तुम्ही किंवा त्याच्या अगोदर तुम्ही ती गुढी उतरवून घेतली पूजा वगैरे करून तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने गुढीची छान अशी पूजा करावी आणि गुढी उभारत असताना पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि अतिशय आनंदाचं वातावरण आपल्या घरात कसं राहील याकडे जरूर लक्ष द्यावं. कारण विजयाचं प्रतीक, सौभाग्य, मांगल्याचं प्रतीक आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार असते. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी छान असं घरात सुद्धा आनंदाचं वातावरण राहील याकडे लक्ष द्यावं आणि आपल्या घरातच सुद्धा छान कुठल्या तरी आता कुलदेवी चैत्र नवरात्री असल्यामुळे तुम्ही कुलदेवीची सेवा जरूर करावी. त्याचबरोबर राम नवरात्र असल्या कारणाने तुम्ही प्रभू श्री रामांचं रामायण या ग्रंथाचं पारायण करू शकतात किंवा हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र सुद्धा तुम्ही सिद्ध करू शकतात. अतिशय पवित्र अशी ही चैत्र नवरात्रीची सुरुवात होत असते. म्हणूनच आपल्या कुलदेवीची सेवा जरूर करावी आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या आदिशक्ती कुलदेवीच्या अगदी छान अशा सेवेने सुरुवात झाली तर नवीन वर्ष सर्वांना नक्कीच आनंदाचे, सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाईलच, यात काही शंकाच नाही. अशा पद्धतीने छान अशी गुढीची उभारणी करायची आहे आणि जेव्हा तुम्ही गुढी उभारणार असतील तर अशा पद्धतीने आपण गुढीची छान पूजा करावी. त्याचबरोबर ओम ब्रह्मध्वजाय नमः असं बोलत तुम्ही गुढीची पूजा करू शकतात किंवा गुढी उभारत असताना जेव्हा तुम्ही ही पूजा अर्चा करत असतील त्यावेळेला गुढीचा जो मंत्र आहे तो सुद्धा आपण जरूर बोलावा. अगदी जमत असेल तर बोलला
तरी चालेल, अगदी नाही बोलले तरी हरकत नाही. ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणतही तुम्ही गुढीची पूजा करू शकतात. आणि ज्यांना बोलता येत असेल, लक्षात असेल, तर त्यांनी ओम ब्रह्मध्वजाय नमः हे बोलायचं. आणि जो गुढी उभारतानाचा मंत्र आहे तर हा मंत्र सुद्धा जरूर बोला. तर सर्वांनी हात जोडून आपण ओम ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगल कुरु हा जो मंत्र आहे हा तुम्ही बोलू शकता. तुम्ही एखाद्या कागदावर लिहून तुम्ही बोललात तरीही चालू शकतं. आणि फक्त ओम ब्रह्मध्वजाय नमः बोललेत तरी सुद्धा चालू शकतं. आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अशा पद्धतीने सुद्धा बोलू शकतात. नवीन वर्षाची स्वागत सर्वांनी खूप आनंदात आणि उत्साहात जरूर करा. तर सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.